कारंजा तालुक्यात सहकाराचा नवा अध्याय, 13 गावांत सेवा सोसायटी कार्यालयांची उभारणी, उपाध्यक्ष श्रीधर पाटील यांचा पाठपुरावा। कारंजा तालुक्याच्या ग्रामीण विकासाला गती देणारा ऐतिहासिक निर्णय अंमलात येत असून सन 2025 व 2026 या कालावधीत तालुक्यातील तब्बल 13 गावांमध्ये सेवा सहकारी सोसायटी कार्यालयांच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत। या अंतर्गत काही ठिकाणी भूमिपूजन तर काही ठिकाणी उद्घाटन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले। या विकासकामांमध्ये बांबर्डा, शिवण, बुलोडा, धनजबू, धनजखू, भामदेवी, उंबरडा बाजार, सुकळी, वडगाव रंगे, हिवरा लाहे, दुधुरा, कामरगाव व काजळेश्वर या गावांचा समावेश असून या सर्व गावांतील शेतकरी व ग्रामस्थांना आता गावातच सहकारी व बकेग सुविधा उपलब्ध होणार आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा दूरवर जावे लागत होते। कर्ज प्रकरणे, पीक कर्ज, शासकीय योजनांचा लाभ यासाठी होणारा वेळ व खर्च लक्षात घेऊन ही कार्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या सर्व कामांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील यांनी सातत्याने व प्रभावी पाठपुरावा केला। प्रशासन, सहकार विभाग व बँक यांच्यात समन्वय साधत त्यांनी ही कामे मार्गी लावली। त्यांच्या प्रयत्नांमुळेच कारंजा तालुक्यात सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। कारंजा येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ही सर्व कामे होत असून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळवून देणे व सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या सेवा सोसायटी कार्यालयांच्या उभारणीमुळे कारंजा तालुका सहकार क्षेत्रात आदर्श ठरणार असून भविष्यात आणखी विकासकामांसाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्र महाभारत न्यूज कारंजा लाडमुक्त